96,000 कोटी थकबाकी. महाराष्ट्रात 7 एप्रिल पासून कंत्राटदारांचे काम बंद आंदोलन. महाराष्ट्रात प्रलंबित देयकांच्या प्रश्नावरून कंत्राटदार आक्रमक झाले असून राज्यभरात 7 एप्रिल 2026 पासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांकडे मिळून सुमारे 96,400 कोटी रुपयांची देयके थकलेली असल्याचा आरोप कंत्राटदार संघटनांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, ग्रामविकास, जलसंपदा आणि नगरविकास या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचं समोर आलंय. गेल्या 17 महिन्यात शासनाने केवळ 20,000 कोटी रुपयांची देयके अदा केल्यामुळे कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील सुमारे 3 लाख कंत्राटदार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले अंदाजे 4 कोटी लोक आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. निधी अभावी अनेक विकास कामे रखडली असून कंत्राटदारांवर बँक कर्जाचा ताण वाढलाय. सरकारकडून वारंवार आश्वासने मिळून देखील ठोस निर्णय न झाल्यामुळे अखेर कंत्राटदार संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या काम बंद आंदोलनामुळे राज्यातील विकास कामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.